नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण टोमॅटोमध्ये ग्राफ्टिंग विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर टोमॅटोचं ग्राफ्टिंग जर आपण बघितलं असेल, तर ग्राफ्टिंग बाबत अनेक मतभिन्नता आहेत. काही शेतकरी म्हणतायत, की टोमॅटो ग्राफ्टिंगमुळे खूप जास्त उत्पादन वाढलं, चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळाला. तर बऱ्याचदा असेही उदाहरणं पाहायला मिळाली, की ग्राफ्टिंगमध्ये हे शेतकरी फेल गेले. तर आज आपल्या या लाईव्हमध्ये आपण आज जे जाणून घेणार आहोत, की टोमॅटो ग्राफ्टिंग म्हणजे काय? त्याचप्रमाणे कुठल्या शेतकऱ्यांनी ग्राफ्टिंगची लागवड केली पाहिजे. त्यामध्ये कुठल्या प्रकारचा रूटस्टॉक वापरला पाहिजे, कुठल्या प्रकारची व्हरायटी वापरली पाहिजे. त्याचप्रकारे हे पण जाणून घेणार आहोत, तर कुठल्या शेतकऱ्यांनी ग्राफ्टिंगची रोपं वापरायची गरज नाही. खरं तर या बाबतीत अनेक ग्राफ्टिंग तंत्रज्ञानाबाबत टोमॅटोच्या आजही अनेक शेतकऱ्यांमध्ये अनेक संभ्रम आहे. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात, की टोमॅटोमध्ये ग्राफ्टिंग म्हणजे काय? तर टोमॅटोमध्ये ग्राफ्टिंग मध्ये जर आपण बघितलं असेल, तर 2 प्रकारे टोमॅटोचं 2 प्रकारची जी रोपं आहे, ती एकत्र करणं, यालाच आपण इथं ग्राफ्टिंग असं म्हणतो. तर टोमॅटोचं जे ग्राफ्टिंग आहे, त्यात आपण 2 प्रकार बघतो. जो खालचा जो असतो, त्याला रूट स्टॉक असं म्हणतात आणि जो वरचा असतो, त्याला सायन असं म्हणतात. रूटस्टॉक जे आता आपण सगळ्या शेतकऱ्यांना माहित आहे, की जो वांग्याचा भाग असतो, तो खाली आपण लावतोय सध्या, त्याला रूटस्टॉक असं म्हणतात आणि जी व्हरायटी आपल्याला त्यावर घ्यायची, त्याला सायन असं म्हणतात. मग रूटस्टॉक वेगळा का असतो? तर रूटस्टॉक का वापरावा लागतो? तर आपण जर बघितलं असेल, तर आपल्या जमिनीमध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत. त्यामध्ये फिजरियम विल्ट असेल, बॅक्टेरियल विल्ट असेल, व्हर्टिसिलियम विल्ट असेल, त्याचप्रमाणे निमॅटोड असेल किंवा हीट स्ट्रेस असेल. यामुळे टोमॅटोमध्ये अनेक जमिनीतले प्रॉब्लेम आहेत. त्यावर सोल्युशन काढण्यासाठी, त्यावर उपाय शोधण्यासाठी खरं तर आपण रूटस्टॉकचा वापर करतो. म्हणून रूटस्टॉक इथं हा जो रूटस्टॉक वापरलाय, त्यामध्ये टोमॅटोमध्ये तेवढ्या क्षमतेचा रूटस्टॉक उपलब्ध नसल्यामुळं आपण या ठिकाणी रूटस्टॉक जो आहे तो वांग्याचा वापरतोय. आणि सायन जे असतं, ती आपली जी व्हरायटी, जी की आता टोमॅटोमधल्या ज्या रेग्युलर व्हरायटी आपण करतोय. आता जे मोठ्या प्रमाणात वापरला जातो तो योगीचा वापरला जातो. त्याप्रमाणे आर्यमान असेल किंवा एक अनिमेष असेल, यासारख्या ज्या जाती आहेत त्या सायन म्हणून आपण वर वापरतो. तर सर्वप्रथम आपण हेच जाणून घेऊयात, की रूटस्टॉक वापरायची गरज काय? कारण आपण जर बघितलं असेल तर या जे काही आपलं रोप आहे, जे ग्राफ्टिंगचं रोप आहे, त्याची किंमत 11-12 रुपयापर्यंत आहे. आणि आपल्या साध्या रोपाची किंमत ₹1.60 ₹70 आहे. त्यामुळं हा जो फरक पडतो किमतीमध्ये, तो खूप मोठा फरक आहे. तेवढा फायदा आपल्याला ग्राफ्टिंग करून मिळतो का? हा महत्वाचा प्रश्न आहे. तर आज आपण ते निश्चितच या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तर आपण हे बघितलं, की रूटस्टॉक म्हणजे काय आणि सायन म्हणजे काय? आता सर्वात महत्वाचा प्रश्न, की आपण कुठल्या जमिनीमध्ये रूटस्टॉक वापरला पाहिजे किंवा ग्राफ्टिंगची रोपं वापरली पाहिजे? तर मित्रांनो, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, की आपण जर बघितलं असेल तर बऱ्याचशा जमिनीमध्ये हा बॅक्टेरियल विल्टचा प्रॉब्लेम येतो. आता हा बॅक्टेरियल विल्ट ओळखायचा कसा? तर आपलं हिरवंगार झाड अचानक चांगलं असतं. एक दिवस आपण दुपारी प्लॉटमध्ये जातो, झाड पूर्णपणे सुकलेलं दिसतं. त्यावेळेस आपण जर बघितलं, की चांगलं फळाला आलेलं झाड एकदम सुकून जातं व त्यावर कुठल्याही प्रकारची औषधं जर सोडली, तर ते झाड आपल्याला पूर्ववत होताना दिसत नाही. तुम्ही जर ते झाडाचं जर कट केलं, फांदी जर कट केली आणि ती जर पाण्यामध्ये जर टाकली, तर अशा प्रकारचा दुधाळ पदार्थ बाहेर येताना दिसला, तर ही त्याची टेस्टिंग आहे. ती जर येत असेल, तर त्या ठिकाणी निश्चित ओळखावा, की बॅक्टेरियल विल्ट आपल्या शेतीमध्ये आलाय. मग बॅक्टेरियल विल्टवर काही औषध नाही का? मित्रांनो, बॅक्टेरियल विल्ट आल्यानंतर त्यावर कुठल्याही प्रकारचं आज औषध नाही. जी काही केमिकल्स आपण जमिनीतून सोडतो किंवा फवारणी करतो, तो अक्षरशः खर्च वाया जाण्याचा प्रकार आहे. त्यामुळे ह्या ज्या जमिनींमध्ये बॅक्टेरियल विल्ट आहे, त्या जमिनींमध्ये जर टोमॅटो सारखं, मिरची सारखं जर पीक, वांग्यासारखं जर पीक घ्यायचं असेल, तर त्या जमिनीमध्ये आपल्याला रेग्युलर प्रकारे लागवड करून चालणार नाही. आता बरेचसे शेतकरी यामध्ये म्हणतील, की बियामध्ये अशा काही व्हरायटी आहेत का, की ज्या बॅक्टेरियल विल्टला टॉलरंट आहेत का? मित्रांनो, बऱ्याच कंपन्या यासाठी प्रयत्न करतायत का बॅक्टेरियल विल्ट रेजिस्टन्स व्हरायटी डेव्हलप झाल्या पाहिजे. परंतु कंपन्यांना या ठिकाणी एक लिमिटेशन्स आहेत. आपण 1-2 कंपन्यांच्या ट्रायल्स पण त्या ठिकाणी कंडक्ट केल्या होत्या. परंतु त्या तेवढ्या प्रकारे उत्पादन देत नाही किंवा त्यांचा जे फळ आहे त्याला तेवढी किपिंग क्वालिटी नाही. त्यामुळे ह्या रोगावर जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल, हे रोग आपल्या जमिनीत आहे हे जर आपल्याला माहिती असेल आणि तरी पण आपल्याला टोमॅटो पीक लावायचं असेल, तर त्या अशा जमिनीमध्ये लावताना आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी ग्राफ्टिंगचा विचार करावा लागतो. म्हणजे ज्या जमिनीमध्ये बॅक्टेरियल विल्ट आहे,
त्या जमिनीमध्ये आपल्याला निश्चित हे जर ग्राफ्टिंगचं रोप लावलं तर ते निश्चित फायदेशीर ठरत. त्याचप्रमाणे फ्युजारियम विल्ट जो म्हणजे फ्युजारियम विल्टचं पण झाड असं पूर्णपणे मरून जातं, परंतु फ्युजारियम विल्टमध्ये जर बघितलं असेल तर बॅक्टेरियल विल्ट सारखं एकदम न मरता हळूहळू झाडाची एखादी फांदी म्हणा किंवा हळूहळू खालून झाड पिवळं पडून जे मरत जातं त्याची जर फांदी जर कट केली तर आपल्याला असं ह्या ज्या रेषा आहेत त्या तपकिरी रंगाच्या दिसतात म्हणजे फ्युजारियम विल्ट. ज्या जमिनीमध्ये फ्युजारियम विल्ट आहे त्या जमिनीमध्ये पण आपण ग्राफ्टिंगची लागवड करू शकतो. फ्युजारियम विल्ट ओळखायची खूण म्हणजे या ठिकाणी असं बघू शकता की आपण जर कट केला तर ह्या ज्या तुम्हाला झायलेम दिसत आहेत, ह्या ज्या झायलेम दिसत आहेत ह्या आपल्याला ब्राऊन कलरच्या दिसत आहेत. त्या जर ब्राऊन असतील तर आपल्या शेतामध्ये फ्युजारियम विल्ट नावाचा रोग आला आहे जमिनीमध्ये, तर हे आपल्याला निश्चित त्या ठिकाणी ओळखता येतं. पण फ्युजारियम विल्टला औषध नाहीत का? फ्युजारियम विल्टला काही प्रमाणात आपण कंट्रोल करू शकतो, परंतु त्यालाही एका मर्यादा आहे. आणि जर एखाद्या जमिनीत फ्युजारियम विल्ट आला तर तो एक 8 ते 10 वर्ष त्या जमिनीत राहू शकतो. त्यामुळे ज्या जमिनीमध्ये फ्युजारियम विल्ट आहे त्या जमिनीमध्ये देखील आपण याचा विचार करू शकतो. त्यानंतर बऱ्याचशा जमिनीमध्ये आपण बघितलं असेल तर निमॅटोडचा त्रास होतो, म्हणजे मुळांना अशा प्रकारच्या गाठी तुम्हाला दिसून येतात. ह्या जर गाठी ज्या ठिकाणी येत असतील त्या जमिनीमध्ये देखील टोमॅटोचं उत्पादन आपल्याला कमी येतं किंवा आपण जो खर्च करतोय तो वाया जातो. या अशा प्रकारे आपण इथे एक फोटो आहे जो फ्रेश रोपांचाच आहे की म्हणजे फ्रेश झाडाचाच आहे की ज्याच्या मुळांना तुम्हाला या ठिकाणी गाठी दिसत आहेत. अशा जर गाठी दिसत असतील तर त्या निश्चितच निमॅटोडच्या गाठी असतात. तर ज्या जमिनीत निमॅटोड आहे त्या जमिनीतही तो 8 ते 10 वर्ष तसाच राहतो. फार केमिकली कंट्रोल करणं किंवा औषधाने कंट्रोल करणं या तीनही अवस्थेत खूप अवघड आहे. म्हणजे आपण जे काय बघितलं सुरुवातीला बॅक्टेरियल विल्ट असेल, फ्युजारियम विल्ट असेल, तसेच व्हर्टिसिलियम विल्ट असेल, त्याचप्रमाणे निमॅटोड असेल किंवा जास्त तापमानामुळे जर स्ट्रेस येत असेल त्यामुळे जर झाडांची मर होत असेल तर ह्या किंवा बायोटिक स्ट्रेस येत असेल तर अशा वेळेस आपल्यापुढे पर्याय राहतो की त्या जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये हे रोग ऑलरेडी आहे ह्या जमिनीत जर आपण टोमॅटो लावणार असाल तर ते टोमॅटो पुढे जाऊन आपल्याला योग्य प्रकारे उत्पादन देणार नाही. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याजवळ पर्याय नाहीये. आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी ग्राफ्टिंगचा वापर करावा लागेल. तर आता आपण अशा जमिनीमध्ये वापर केला तर काय काय फायदे आपल्याला मिळू शकतात तर ते या ठिकाणी आपण देतोय. एक तर ग्राफ्टिंग केल्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे जर तुमच्याकडे बुरशीजन्य रोग असतील किंवा जीवाणूजन्य रोग असतील किंवा निमॅटोड सारखे रोग असतील त्या रोगांपासून आपल्याला संरक्षण मिळतं. हा सर्वात महत्वाचा फायदा आपल्याला ग्राफ्टिंग मध्ये दिसून येतो. त्यामुळं जर आपण बघितलं असेल ग्राफ्टिंग केल्यानंतर लागवड केल्यानंतर तर व्हिगरस सुरुवातीला आपल्याला मुळांची वाढ कमी वाटते, परंतु नंतर जर आपण बघितलं असेल तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात मुळांची वाढ होते. त्यामुळे मजबूत व खोलवर मुळे वाढतात. त्यामुळे झाडाला अन्न जास्त निर्माण करता येतं, पाणी जास्त ओढता येतं. त्यामुळे उत्पन्न त्या ठिकाणी चांगलं मिळतं. त्याचप्रमाणे ग्राफ्टिंगच्या रोपांमध्ये जर आपण बघितलं असतं तर ताण सहन करण्याची क्षमता वाढते. म्हणजे ताण जो असतो की जो उष्णता पडली, थंडी पडला किंवा पावसाळ्यात अचानक पाऊस कमी झाला, स्ट्रेस जर आला तर त्यावेळेस पण आपल्याला ताण करण्यासाठी चांगल्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्याचप्रमाणे उत्पादनात वाढ होते. आपण बरेच ज्या शेतकऱ्यांनी नाशिकच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात ग्राफ्टिंगच्या लागवडी होतात